कोल्हापुरात स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत मिस अँड मिसेस महाराष्ट्र ब्युटी या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेची तिसरी फेरी उत्साहात पार पडली. हॉटेल रशिका गार्डन येथे झालेल्या या स्पर्धेत 55 युवती आणि महिलांनी सहभाग घेत रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंड मधून आपलं कौशल्य सादर केलं. अभिनेत्री स्मिता गोंदकर यांची उपस्थिती हे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं. तसेच अभिनेत्री मेहंदी मुल्ला, माजी महापौर स्वाती येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेला कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेची महाअंतिम फेरी 11 एप्रिल रोजी मुंबई येथे होणार असून त्यातून राज्यातील विजेतीची निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज इकडे कोल्हापूरमध्ये स्मृती एंटरटेनमेंट प्रेझेंट्स द ज्वेल वन पेजंट 2026 हे आज चालू आहे. आत्ता इकडे या पेजंटचं ऑडिशन चालू आहे. तिसरं ऑडिशन चालू आहे कोल्हापूरमध्ये. याच्या अगोदर पुण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये ऑडिशन झालेले आहेत. आणि आज माझ्याबरोबर स्मृती मॅडम आहेत आणि सरही आहेत, आधार सर पण आहेत. आणि हॅट्स ऑफ स्मृती मॅडमना, कारण त्यांनी ज्या पद्धतीत हे ऑडिशन्स ऑर्गनाईज केले आहेत, हे ऑडिशन्स वाटतच नाही आहेत. हे ॲक्च्युली पॅजंटसारखे ऑर्गनाईज केले आहेत. सगळ्या मुली ऑडिशनच्या लुकमध्ये नाही तर पॅजंटच्या लुकमध्ये. त्यांना आय थिंक एक रिहर्सल खूप छान झाली आहे इकडे या ऑडिशनमध्ये. आणि खूप सुंदर पद्धतीत आजचा हा ऑडिशन राऊंड, ॲक्च्युली मी पॅजंटच म्हणेन, खूप छान सुंदर पद्धतीत ऑर्गनाईज केलेला आहे. आणि आधार सरांचा जो पाठिंबा स्मृती मॅडमला नेहमी लागत असतो. तुम्हाला वुमन एम्पॉवरमेंट ह्याचं उदाहरण, खूप छान उदाहरण म्हणजे स्मृती मॅडम आहेत. आणि प्रत्येका स्त्रीच्या मागे स्त्री शक्ती, आणि आपण खूप या गोष्टींबद्दल चर्चा करतो, पण एका स्त्रीच्या मागे उभं राहून तिला प्रोत्साहन देऊन, तेवढंच नुसतं नाही, पण आय थिंक आजच्या कार्यक्रमामध्ये जास्त हार्ट होतं, जास्त सोल होतं, जास्त कनेक्शन होतं असं मला नक्कीच म्हणता येईल. असं नाही की खूप वेळा कमर्शियल आपण पॅजंट्समध्ये बघतो, येतात जातात, नुसते ऑडिशनमध्ये चालतात, त्यांचं ते करतात आणि जातात, असं नाही आहे. इकडे ग्रूमिंग चालू आहे. माणूस म्हणून तुम्ही कसे आहात तेही इकडे परखलं जात आहे. कुठंतरी कळत न कळत माणूस म्हणे तुम्ही कसे असले पाहिजे, म्हणजे कुठली हवा डोक्यात न घेता, म्हणजे तुम्ही स्त्री शक्तीसाठी प्रोत्साहन तर करताय, पण त्याबरोबर कुठलीही हवा डोक्यात कुठल्या स्त्रीने घ्यायला नको, ह्याची पण काळजी आम्ही घेतलेली आहे. आणि तुम्हाला खरंच, मला इकडे येऊन, कोल्हापूरमध्ये येऊन खरंच खूप आनंद होतो आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं, त्यासाठी मी खरंच मनापासून आभारी आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच छान छान तुम्ही स्त्री शक्तीकरणसाठी उपक्रम लाभा. आणि या शोमध्ये विशेष म्हणजे असं होतं की फक्त म्हणजे मिस किंवा मिसिस असे नसून आपण सगळ्या महिलांना, डिवोर्स्ड महिलांनासुद्धा इकडे एंट्री आहे. आणि असे कंटेस्टंट्स आले आहेत हे बघून मला जास्त छान वाटत होतं. कारण वुमेन एम्पॉवरमेंट फक्त एका सेक्टरना नसून सगळ्या सेक्टरना खूप छान तुम्ही हा प्लॅटफॉर्म देताय. कारण हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खूप म्हणजे मुलींना एक स्वप्न प्रत्येक मुलगी पाहते. शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना मीही असं स्वप्न पाहिलं होतं. आणि खरं सांगते, मला वाटलं होतं की माझं हा स्वप्न कधी पूर्ण कदाचित होऊ शकणार नाही, कारण मी जॉब करत होते अमेरिकेमध्ये. पण आय थिंक मी खूप ह्याच्यानी बघितलेलं स्वप्न असेल ते माझं म्हणजे ऑब्व्हियसली साकार झालेलं आहे. आणि मी या क्षेत्रामध्ये आली आहे. तर असंच स्वप्न या सगळ्या मुलींनी, महिलांनी पाहिलं होतं, आय एम शुअर. आणि आज ते इकडे आले. त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हा दोघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा.